हेलो एवरीवन, आज है 25 एप्रिल 2025 आणि आज जे आहे आपण निफ्टी, बँक निफ्टी, गोल्ड, सिल्वर हे याचे सगळे चार्ट बघणार आहोत. आणि याच्यासोबतच नेक्स्ट वीक कोणते जे स्टॉक आहेत ते आपण रडारवर ठेवू शकतो आणि आजच्या दिवशी आपण किती प्रॉफिट केलं हे सगळं जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. सुरुवात आपण निफ्टीपासून करूयात. निफ्टीचा चार्ट मी ते ओपन करतो. निफ्टी बघायला गेलं आजच्या दिवशी तर एक स्ट्रॉंग सेल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटला. ही जी लेवल होती 23,875, इथपासनं जे आहे मार्केट वरून खाली आलं होतं आणि इथनंच एक रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटलं. खूप साऱ्या न्यूज अशा चालू आहेत की जे पुलवामामध्ये अटॅक झाला होता पेहलगाममध्ये. तर त्याचं जे उत्तर आहे ते इंडिया सॅटर्डे संडे काही ना काहीतरी करू शकतं. त्यामुळे मार्केटमध्ये एक मॉर्निंग सेशनला प्रेशर बनलं. कंटिन्युअसली जे आहे निफ्टी खाली यायला लागलं. सपोर्ट घेतला निफ्टीने 23,870ला आणि तिथनं एक थोडीशी रिकव्हरी आपल्याला इथे बघायला भेटली. पण आपण जर डेली कॅन्डल बघितली तर एक निगेटिव्ह डेली कॅन्डल इथे बनलेली आहे. इथे बघू शकता आपण निगेटिव्ह डेली कॅन्डल बनलेली आहे. जोपर्यंत आता हे 23,800च्या खाली नाही जात, तिथनं अजून 200 पॉईंट्स डाऊन, तोपर्यंत एक नवीन डाऊन मूव्ह आपल्याला इथे बघायला नाही भेटणार. आणि जोपर्यंत वर 23,350, 24,400च्या वर जर निफ्टी याच्यावर जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत एक अपसाईड मोमेंटम आपल्याला बघायला भेटणार नाही. तर दोन्ही जी रेंज आहे ती रेंज आता बनतीये 23,000 वर 400 आणि खाली जी आहे 23,800. ही जी रेंज आहे याच्यामध्ये निफ्टी आता ट्रेड करू शकतो. ज्या डायरेक्शनला निफ्टी ब्रेकआउट देईल त्या डायरेक्शनचा ट्रेड आपण इनिशिएट करणार आहोत नंतर. तोपर्यंत या रेंजमध्ये आपण जे आहे ते एक्झिक्यूट करणार आहोत. उद्या जर मॉर्निंग सेशनला आपल्याला निफ्टी गॅप अप ओपन झालं अराउंड दी लेवल ऑफ 23,250च्या जवळपास जर निफ्टी ओपन झालं, तिथनं 200 पॉईंटचा गॅप अप, तर आपण जे आहे फर्स्ट मॉर्निंग सेशनला सेलिंग इनिशिएट करू शकतो. सेल जो आहे तो इनिशिएट करायला जो आपला हाय होता 24,350चा, तो स्टॉप लॉस लावून आपण जे आहे त्या लेवलने सेल करू शकतो आणि त्याच्यानंतर एक परत अपसाईड मोमेंटम येऊ शकतं. जर गॅपडाऊन ओपन झालं 23,800च्या जर आसपास गॅपडाऊन ओपन झालं, तर आपण वेट करणार आहोत 24,150चा. 24,150 पर्यंत आपण वेट करणार आहोत. या लेवलला जर निफ्टी आलं तर या लेवलला आपण जे आहे ती शॉर्ट पोझिशन इनिशिएट करणार आहोत. कारण की गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर एक पुलबॅक आपल्याला इथे बघायला भेटेल आणि खूप सारे जे रिझन आता मार्केटमध्ये फिरू लागलेले आहेत. पहिले जे आहे ते US, ठीक आहे. त्याच्यानंतर एफ आय एस ची आज जी आहे ती पण एक सेल फिगर आपल्याला बघायला भेटू शकते. त्याच्यानंतर इंडिया पाकिस्तान, इंडिया पाकिस्तान हे जे एक की इव्हेंट आहेत, हे सॅटर्डे संडे या दोघांमध्ये होऊ शकतात. तर इथे काय होईल आपल्याला काहीच माहित नाही. एक एफ-आय-एस जे आहे त्यांनी आज सेलिंग केली असणार हे आपण म्हणू शकतो. पण US मार्केटमध्ये काय होईल हे आपल्याला माहित नाही. भारत पाकिस्तान काय होईल आपल्याला माहित नाही. तर अनप्रेडिक्टेबल असं मार्केट झालंय. व्होलॅटिलिटी खूप जास्त आहे. स्टॉप लॉस जे आहेत ते सगळ्यांचे हिट होत आहे. आज मॉर्निंग सेशनला आपण 5,000च्या प्रॉफिटमध्ये होतो. ऑलमोस्ट 5,000च्या प्रॉफिटमध्ये होतो. पण आफ्टरनूनचे दोन्ही पण जे ट्रेड आहेत माझे, मॉर्निंगला जे 2 ट्रेड इनिशिएट केले होते मी, त्यामध्ये मला दोघांमध्ये मिळून 5,000चं प्रॉफिट झालं होतं. पण आफ्टरनूनचे दोन्ही ट्रेड जे आहेत ते माझे निगेटिव्ह गेले आणि मी फक्त जे आहे ते फक्त 300 रुपीज प्रॉफिटमध्ये जे आहे वीकेंड बंद केलाय, संपवलाय माझा 300 पॉईंटचा. तर
हे होत राहतं मार्केटमध्ये, पण मॉर्निंग सेशनला जर मी दोन्ही ट्रेड माझे प्रॉफिटमध्ये गेले होते, तर मी थोडंसं तिथे लालच केलं आणि फक्त 300 रुपीजला जे आहे ते मी आजचा फ्रायडे सेशन जो आहे तो संपवला आहे. लेट्स सी मंडेला जे आहे ते आपल्याला चांगलं प्रॉफिट होईल बऱ्यापैकी. तर आपण निफ्टी बघितलेलं आहे. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर काय करायचं, गॅप अप ओपन झाल्यानंतर काय करायचं. आता आपण बँक निफ्टी बघूयात. इथे बँक निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग सेल होता आजच्या दिवशी. ऑलमोस्ट 530 पॉईंट जे आहे ते बँक निफ्टी आजच्या दिवशी खाली क्लोज झालं. कंटिन्युअसली एक अपवर्ड मोमेंटम बँक निफ्टीमध्ये चालू होतं. मी आता नेक्स्ट लेवल जी तुम्हाला सांगितली होती, ती लेवल आहे आता 23,800 ची जी लेवल आहे ती बँक निफ्टी इथे टच करू शकतो. तिथपर्यंत जे आहे ते बँक निफ्टी पण येऊ शकतं. तर याला पाडण्यामध्ये दोन तीन स्टॉक जे आहे ते वर होते. पहिला जे आहे ते एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँक आज निगेटिव्ह होतं. त्याच्यानंतर आयसीआयसीआय पण निगेटिव्ह होतं. एसबीआय पण निगेटिव्ह होतं. हे काही सेक्टरचे जे मोठे स्टॉक आहेत बँकिंग सेक्टरचे, तर हे आज जे आहे ते खूपच निगेटिव्ह होतं. निफ्टीला होल्ड आउट केलं होतं आयटींनी. सगळे आयटी जे मिड कॅप स्टॉक आहे आयटीचे, त्यांनी होल्ड आउट केलं होतं. कोफोर्ट, पर्सिस्टन्स, टीसीएस, इन्फोसिस, हे काही स्टॉक जे आहेत ते निफ्टीला होल्ड आउट करत होते. नाहीतर निफ्टी जे आहे ते ऑलमोस्ट 450 पॉईंट जे आहे ते खाली बंद झालं असतं. तर हे झालं बँक निफ्टीचं. बँक निफ्टीमध्ये जर आता सपोज गॅप अप ओपन झालं 55,000च्या जवळपास. ठीक आहे, 55,000च्या जवळपास जर बँक निफ्टी ओपन झालं, तर मॉर्निंग सेशनला आपण ह्या लेवलनी सेल करू शकतो. 55,000 आपला जो स्टॉप लॉस राहील तो राहील 55,200चा जो आहे तो आपला स्टॉप लॉस राहील इथे. आणि डाऊन मूव्ह आपल्याला बघायला भेटेल 55,000, सॉरी 54,700 आपलं पहिला टार्गेट राहील. आणि सेकंड टार्गेट जे आहे ते 54,500चं जे आहे ते आपलं सेकंड टार्गेट राहील. तर उद्या पण जे आहे ते बँक निफ्टी सेलमध्ये असू शकतं. सेल बँक निफ्टी आणि निफ्टी जे आहे ते पूर्ण आता डाव फ्युचर सॅटर्डे संडे काय प्रोग्राम होतो, काय एक्झिक्युशन होतं, डाव फ्युचर काय रिॲक्ट करतात, त्यावर इंडियन मार्केट, युएस मार्केट, भारत पाकिस्तान, हे सगळं जे आहे ते सॅटर्डे संडेच्या याच्यामध्ये होऊन जाईल. आणि मंडेला आपल्याला एक मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन आपल्याला बघायला भेटू शकतो. सोबतच आपण आता गोल्डचा चार्ट बघूयात. ठीक आहे, गोल्डमध्ये पण एक वरनं एक सेलिंग येते. वरनं एक 1 लाखापासून जे आहे ते गोल्ड फिरलेलं आहे आणि 95,000 सध्याचा रेट चालू आहे गोल्डचा. मला असं वाटतंय गोल्ड जे आहे ते या लेवलला येऊ शकतं. 87,000च्या जवळपास जे आहे ते गोल्ड येऊ शकतं. आणि हा जर लेवल गोल्डने ब्रेक केला तर खाली जे आहे ते गोल्ड ऑलमोस्ट 80,000च्या जवळपास पण गोल्ड इथे येऊ शकतं. पण हे एवढ्या लवकर येणार नाही गोल्ड, कारण की इथनं ऑलमोस्ट 20% म्हणू शकतो गोल्डला फॉल करावं लागेल. त्याच्यानंतर जे आहे ते 80,000च्या जवळपास जे आहे ते गोल्ड येईल. तर गोल्ड जे आहे ते पण एक सेलिंग झोनमध्ये आहे. 95,000 गोल्ड पण चालू आहे सध्या. त्याच्यानंतर आपण सिल्वर बघत आहोत. सिल्वर ऑलरेडी एक निगेटिव्ह होतं, पण काल जे आहे ते सिल्वर पण एक पॉझिटिव्ह मोमेंटमने बंद झालं. आणि सिल्वर आणि गोल्डचा चार्ट जो आहे तो वेगवेगळ्या दिशेने चाललाय. जेव्हा सिल्वर पडत होतं तेव्हा गोल्ड जे आहे ते वाढत होतं. आणि आता गोल्ड जेव्हा पडतंय तेव्हा सिल्वर जे आहे ते वाढतंय. तर हा जो फरक आहे तो आपल्याला इथे कमोडिटी मार्केटमध्ये बघायला भेटतोय. आज आपण मॉर्निंगला 5,000चं जे प्रॉफिट केलं आहे होतं, म्हणजे ते आपण फक्त 300 रुपये प्रॉफिटमध्ये जे आहे ते आजचा दिवस क्लोज केलाय. कधी कधी जे आहे ते कमी ट्रेड करणं पण चांगलं असतं. जर थोडा जर आपल्याला लालच आला तर आपण जे आहे ते 4,000 रुपये थोड्याच वेळात आपण गमवू शकतो. कारण की आज तसंच झालं. त्यामुळे नेक्स्ट टाइम आपण जे आहे ते थोडंसं रूल्स जे आहे ते आपले स्ट्रिक्ट करूयात. थोडंसं याच्यामध्ये आपल्याला गोंधळ होतोय की आपण प्रॉफिटमध्ये असतो, पण ॲट द एंड ऑफ द डे आपण जे आहे ते छोट्या लॉसमध्ये चालला जातो. तर मॉर्निंगलाच एक चांगलं प्रॉफिट आल्यानंतर आपण मार्केटकडे बघायला
अवॉइड करायचं, बघणं अवॉइड करायचं आणि आपल्या आपल्या दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. तर बघूयात आता नेक्स्ट टाइम जे आहे ते रूल्स वगैरे जे आहेत ते मी स्ट्रॉंगली फॉलो करणार आहे. दिवसातनं 2 ट्रेड किंवा मग जास्तीत जास्त 3 ट्रेड मी एक्झिक्यूट करणार आहे आणि खूपच वाटलं तर 4था ट्रेड पण मी पुट करू शकतो. डिपेंडिंग ऑन मार्केट आणि डिपेंडिंग ऑन प्रॉफिट किती झालंय. त्या हिशोबाने मी रिस्क घेऊ शकतो. तर भेटूयात आपण सोमवारी. आजची लाईव्ह स्ट्रीम पण मी मॉर्निंगला केली होती. जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमला जोडले गेले आहात तर तुम्हाला मी लाईव्ह स्ट्रीम मध्ये जे आहे ट्रेड माझे सांगितले आहेत, तर तुम्ही पण जे आहे मॉर्निंग सेशनची प्रॉफिट तुम्हाला झाला असेल. तर आपण भेटूयात सोमवारी लाईव्ह स्ट्रीम मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.